इथे तुम्ही पाहताय अशा पद्धतीने आपली ही आंबट गोड तिखट चिंचेची चटणी तयार झाली आहे. ज्या चटपटीत चाटची चव तुम्ही बीचवर किंवा फूड स्टॉलवर खाता तीच चव तुम्ही आता घरच्या घरी चाट्स बनवून खाऊ शकणार आहात. नमस्कार, सुगरण अलिबागची या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आपली आजची रेसिपी आहे अशा प्रकारच्या आपल्याला या 3 चटण्या बनवायच्या आहेत. ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात आंबट गोड चटणी, लाल चटणी आणि हिरवी चटणी अशा या 3 प्रकारच्या चटण्यांची रेसिपी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चला तर मग आता आपण या चटण्यांची रेसिपी तयार करायला घेऊयात. 3 चटण्यांपैकी आता आपल्याला पहिली चटणी करायची आहे आंबट गोड तिखट अशी चटणी. आंबट गोड तिखट चटणी करण्यासाठी इथे मी 50 ग्रॅम इतकी ही चिंच घेतली आहे. चिंचेची चटणी तयार करण्यासाठी यामध्ये जे हे चिंचेच्या बिया असतात म्हणजे त्याला चिंचोका म्हणतात तो आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे. सुरुवातीला ही चिंच गरम पाण्यामध्ये भिजत घालायची आहे. अगदी 2 वाट्या इतके होईल एवढं आपल्याला पाणी यामध्ये घालायचं आहे. अगदी 5 मिनिटं म्हणजेच हे पाणी कोमट होईपर्यंत तुम्ही ही चिंच या पाण्यामध्ये भिजत घाला. लाल चटणी बनवण्यासाठी तुम्हाला इथे अशा 2 प्रकारच्या मिरच्या घ्यायच्या आहेत. इथे मी काश्मीरी मिरच्या आणि इथे अशा या लवंगी मिरच्या 4-5 घेतल्या आहेत. या काश्मीरी मिरच्यांमधील जो काही बी आहे, जेवढा काही निघणार आहे, तो आपल्याला इथून काढून घ्यायचा आहे. मिरचीचे देठ सुद्धा काढून घ्यायचे आहेत. इथे मी मिरचीचा बी काढून घेतला आहे आणि ह्या लवंगी ज्या 4-5 मिरच्या मी घेतल्या आहेत, त्या आपल्याला अशाच घ्यायच्या आहेत. ह्या ज्या सुक्या मिरच्या घेतल्या आहेत त्या आपल्याला गरम पाण्यामध्ये अशा भिजत घालायच्या आहेत. अगदी 15 ते 20 मिनिटे ह्या मिरच्या गरम पाण्यात भिजत घाला. आता हे चिंचेतील पाणी हे असं कोमट झालं आहे. आता काय करायचंय, हा चिंचेचा आपल्याला असा कोळ तयार करून घ्यायचा आहे. चिंच ही या पाण्यामध्ये जितकी तुम्हाला चोरता येणार आहे तेवढी अशी चुरगळून घ्यायची आहे. जेणेकरून या चिंचेला जे असणारा हा जो पल्प आहे तो आपल्याला यातून काढायचा आहे. इथे तुम्ही पाहताय अशा पद्धतीने मी हा चिंचेचा कोळ तयार केला आहे. असा हा चिंचेचा जो चोथा निघतो तो आपल्याला टाकून द्यायचा आहे. अशा ह्या चाळणीच्या साहाय्याने आपल्याला हा चिंचेचा सगळा रस गाळून घ्यायचा आहे. इथे तुम्ही पाहताय अशा प्रकारे ह्या चिंचेच्या काही सालांची, टरफलांची असा हा चुरा या पाण्यामध्ये मिक्स होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला हा चिंचेचा रस सगळा चाळणीतून चाळून घ्यायचा आहे. थोडंसं थंड पाणी ओतून या चिंचेला जो काही हा गर आहे तो आपल्याला असा हा काढून घ्यायचा आहे. हा चोथा आता हा फेकून द्यायचा आहे. या चिंचेच्या कोळाची आपल्याला आता चटणी तयार करायची आहे. ही चटणी तयार करताना शक्यतो तुम्ही स्टीलचंच भांडं घ्या. हा आता सर्व कोळ या कढईमध्ये ओतून घेऊया. गॅसची फ्लेम सुरुवातीला इथे फास्ट करायची आहे. चिंचेच्या पाण्याला असा हा उकळ आला की यामध्ये घालायचे आपल्याला गूळ. गुळाचं प्रमाण हे मी 100 ग्रॅम इतके घेतले आहे. म्हणजे अगदी चिरून झालेला गूळ हा 1 वाटी इतका आहे आणि हे चिंचेच्या कोळाचं पाणी आहे ते असं 2 वाटी इतके आहे. कसं आहे, चिंच ही काळी असेल तर खूप आंबट असते. चिंच ही लाल असेल, लाल पिवळसर असेल तर ही चिंच जास्त आंबट नसते. त्यानुसारच आपल्याला इथे हे गूळ घ्यायचं आहे. पण 50 ग्रॅम चिंचेला 100 ग्रॅम इतके गूळ तुम्हाला घ्यावंच लागणार आहे. आता हा गूळ सगळा या पाण्यामध्ये वितळून द्यायचा आहे. पाव चमचा यामध्ये घालायचे आहे काळं मीठ. अर्धा चमचा लाल तिखट मिरची पावडर घालायची आहे. पाव चमचा जिरे पावडर. पाव चमचा धणे पावडर. आता हे सर्व यामध्ये मिक्स करून घेऊयात. गॅसची फ्लेम मीडियम करून आता हे सर्व मिश्रण घट्ट होईपर्यंत आपल्याला असे हे उकळवून घ्यायचे आहे. मीडियम फ्लेमवर अशी ही उकळ आली की काय करायचं आहे, गॅस स्लो करून घ्यायचा आहे आणि स्लो गॅसवरच ही चिंचे चटणी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. अगदी 5 मिनिटांनंतर तुम्हाला काय करायचं आहे, हा सर्व चिंचेचा जो मिश्रण आहे तो आपल्याला चाखून बघायचा आहे. माझ्याकडे ही चिंच काळ्या कलरची होती त्याच्यामुळे चिंचेचा कोळ हा खूप आंबटसर होता.
त्याच्यामुळे काय करायचंय आपल्याला यामध्ये, जर ही चिंचेची चटणी तुम्हाला जरा आंबट लागत असेल, तर त्यामध्ये तुम्ही गूळ जास्तीचा घालू शकता. मला सुद्धा इथे गुळाची आवश्यकता वाटते, म्हणून मी आणखी 50 ग्रॅम इतके हे गूळ यामध्ये घालणार आहे. चिंचेच्या चटणीचा हा गोडवा हा या चिंचेवर अवलंबून असतो. काळी चिंच आणि लाल चिंच अशा ह्या 2 प्रकारच्या चिंच येतात. काळी चिंच म्हणजे कसं, अगदी जुनी चिंच असेल ती खूप आंबट असते आणि ही नवीन सीझनची जर चिंच असेल तर ती ही जास्तीची आंबट नसते. म्हणून गुळाचं प्रमाण तुम्ही हे नंतर असं चाखून घेतल्यानंतरच 50 ग्रॅम इतके वाढवा. फास्ट गॅसवर एक अशी ही अगदी काही सेकंद एक मोठी उकळी घेऊन गॅस बंद करून घ्यायचा आहे. अशी ही मोठी उकळी आली की गॅस बंद करून झाला की ही चिंचेची चटणी तयार झाली आहे. आता ही पहिली चटणी तयार झाली आहे. अशाच पद्धतीने आपण 2 चटण्या या तयार करणार आहोत. वेगवेगळ्या प्रकारचे चाट्स जर आपल्याला बनवायचे असतील तर अशा प्रकारेच आपल्याला 3 चटण्या तयार करून आपल्याला चाट्स तयार करायचे आहेत. आपल्याला आता दुसरी चटणी तयार करायची आहे ती हिरवी चटणी. चला तर मग हिरवी चटणी तयार करायला घेऊया. इथे मी 2 वाटी इतकी होईल ही कोथिंबीर कापून घेतली आहे. 2 वाटी कोथिंबीरसाठी इथे 1 वाटी इतका हा गच्च भरून असा हा पुदिन्याची मी पानं घेतली आहेत. यामध्ये 7 ते 8 इतक्या मी या मिरच्या टाकणार आहे. तुम्ही जर लवंगी मिरच्या घेतल्यात तर या कमी प्रमाणात घ्या आणि मी या साध्या अशा नॉर्मल मिरच्या घेतल्या आहेत. त्यामुळे इथे आम्ही 7 ते 8 इतक्या घेतल्या आहेत. ही हिरवी मिरची मी अशी चिरून घालणार आहे. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालायच्या. 2 चमचे यामध्ये घालायचे आहे फुटाणा डाळ. चवीनुसार घालायचं आहे मीठ. थोडंसं अगदी पाणी घालून आता हे मिक्सरला आपण वाटून घेऊया. आता ही हिरवी चटणी सुद्धा मी मिक्सरला वाटून घेतली आहे. ही चटणी वाटून झाल्यानंतर काय करायचे आहे, 1 चमचा यामध्ये साखर घालून घ्यायची आहे. त्यामुळे काय होणार आहे, या तिखट चटणीची चव अशी बॅलन्स होणार आहे. पुन्हा आता आपण एक मिक्सरला याचा एक फेरा घेऊया. आता ही चटपटीत अशी हिरवी चटणी सुद्धा तयार झाली आहे. ही चटणी आपण मिक्सरच्या भांड्यातून काढून घेणार आहोत आणि यामध्येच आपल्याला ही तिसरी आता लाल चटणी अशी तयार करायची आहे. ज्या चटपटीत चाटची चव तुम्ही बीचवर किंवा फूड स्टॉलवर खाता, तीच चव तुम्ही आता घरच्या घरी चाट्स बनवून खाऊ शकणार आहात. त्यामुळे ही व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पाहायची आहे. या तिन्ही चटण्यांची व्हिडिओ तुम्हाला अगदी सेव्ह करून ठेवायची आहे. किंचितसं थोडंसं पाणी घालून आपल्याला हे भांडं असं धुवून घ्यायचं आहे. अगदी किंचित 2 चिमूट होईल इतके हे आपल्याला काळं मीठ या हिरव्या चटणीत घालायचे आहे. इथे तुम्ही पाहताय अशी ही घट्टसर हिरवी चटणी सुद्धा तयार झाली आहे. आता करूयात तिसरी चटणी, लाल चटणी. इथे तुम्ही पाहताय या आता भिजत घातलेल्या मिरच्यांची आपल्याला लाल चटणी तयार करायची आहे. याच मिक्सरच्या भांड्यात मी या मिरच्या वाटून घेणार आहे. हे जे भिजत घातलेलं पाणी आहे ते बिलकुल आपल्याला वापरायचं नाहीये. यामध्ये घालूयात लसूण. लसणाच्या पाकळ्या इथे तुम्ही पाहताय छोट्या छोट्या मी 7 ते 8 इतक्या घेतल्या आहेत. अगदी अर्धी वाटी होईल इतके यामध्ये पाणी घालून घेऊयात. चवीनुसार घालायचं आहे मीठ. आता हे मिक्सरला आपण फिरवून घेऊयात. अशी ही लाल चटणी सुद्धा इथे तयार झाली आहे. काश्मीरी मिरची घेतल्यामुळे इथे तुम्ही पाहताय या चटणीला असा छान असा लाल कलर आला आहे. आपण घरच्या घरी जे चाट्स बनवणार आहोत त्या चाट्सला अशी चटपटीत चव येण्यासाठी ही लाल चटणी अगदी महत्त्वाची आहे. इथे तुम्ही पाहताय अशी ही लाल चटणी आपली चाट्स बनवण्यासाठी तयार झाली आहे. कसं आहे, भेळ, रगडा पॅटीस, रगडापुरी, दहीपुरी, शेवपुरी, रगडा, पाणीपुरी अशा प्रकारचे वेगवेगळे चाट्स आपल्याला या चटण्यांपासून बनवायचे आहेत. ह्या चटण्या फ्रीजमध्ये 6 ते 7 दिवस आरामात टिकतात. त्यामुळे तुम्ही अगदी 2-3 दिवसांनी तरी हा चाट्स तुम्ही तयार करायला घेतलात तरी या चटण्या तुम्ही वापरू शकता. यानंतर तुम्हाला काही दिवसांनी जर चाट्स बनवायचे असतील तर तुम्ही अशा प्रकारच्या ताज्या-ताज्या चटण्या बनवून तुम्ही हे चाट्स तयार करू शकता. आता ही हिरवी चटणी अशीच हिरवी राहण्यासाठी तुम्हाला एक मी इथे महत्त्वाची टिप्स सांगणार आहे. आपल्याला काय करायचं आहे, ही हिरवी चटणी अशी ही
ट्रेमध्ये भरून ठेवून फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत. का मग याचे असे छोटे छोटे क्यूब तयार झाले की आपल्याला जेव्हा हवंय तेव्हाही यामधील क्यूब काढून आपण या चटणीचा वापर करू शकतो. अशा प्रकारे या ट्रेमध्ये आपल्याला असे हे क्यूब तयार करायचे आहे. हे आपल्याला आता फ्रीजरमध्ये ठेवायचे आहेत. ज्यावेळेला आपण काही वेगळ्या प्रकारचे चाट्स बनवू, त्यावेळेला यातील क्यूब आपण कसे वापरायचे ते तुम्हाला मी चाट्स बनवताना सांगणार आहे. असे हे चार्ट्स मी या चॅनलवर अपलोड करणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बेल बटन प्रेस करायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला यापुढील चार्ट्समध्ये कोणती रेसिपी अपलोड केली आहे ती पाहायला मिळणार आहे. ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.